खरीप हंगाम 2026-2027 मध्ये सुमारे 145.20 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, भात, मका, तूर, उडीद, कापूस व ऊस या प्रमुख पिकांच्या पेरणीचा लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे। तसंच भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पर्जन्यमान हे दीर्घकालीन सरासरीच्या 92% इतके राहण्याची शक्यता असून अल निनो स्थितीमुळे पावसात अनियमितता तसंच काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचं काम महाराष्ट्र शासन व कृषी विभागामार्फत सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। शिवाजीनगर बालचित्रवाणी शेजारील नव्यानं बांधण्यात आलेल्या सारथीच्या सभागृहात खरीप हंगाम 2026च्या नियोजनासंदर्भात कार्यशाळा संपन्न झाली। कार्यशाळेनंतर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना घोषित केली असून 30 जूनच्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। या कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे व निकष ठरवण्याचे काम अंतिम टप्प्यावर आहे। या कार्यशाळेस राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, कृषी विभागाचे सर्व उपसचिव, सर्व कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक, हवामान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ, सर्व कृषी संचालक, सर्व विभागीय कृषी संचालक, सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आत्माचे सर्व प्रकल्प संचालक, सर्व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी आयुक्तालयातील सर्व सहसंचालक व कृषी उपसंचालक उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, आगामी खरीप हंगाम 2026च्या अनुषंगानं राज्यस्तरीय कार्यशाळेचं आयोजन केलं होतं। या कार्यशाळेत खरीप हंगामासाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला। येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेत आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावीत यासाठी आवश्यक त्या सूचना विभागास दिल्या आहेत। यंदा अल निनोच्या पार्श्वभूमीवर हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्याचा शेती क्षेत्रावर होणारा संभाव्य परिणाम, पर्जन्यमानाची स्थिती आणि त्यानुसार पीक नियोजनाबाबतही कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आलं। मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली खरीप हंगाम 2026-2027 यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन व कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील। तसंच पुढे माहिती देताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, यावर्षी बियाण्यांची गरज 20.17 लाख क्विंटल असून 28.5 लाख क्विंटल म्हणजेच 139% बियाणे उपलब्ध आहे। तसेच खरीप हंगाम 2026 करिता राज्यास 48.80 लाख मेट्रिक टन खतांचं आवंटन मंजूर असून आतापर्यंत 25.17 लाख मेट्रिक टन खतं उपलब्ध आहेत। त्यामुळे चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे व खतांची टंचाई होणार नाही। तसंच खतांच्या आणखी मागणी संदर्भात केंद्र सरकारशी पत्रव्यवहार सुरू आहे। भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा देशातील पर्जन्यमान हे दीर्घकालीन सरासरीच्या 92% इतके राहण्याची शक्यता असून अल निनो स्थितीमुळे पावसात अनियमितता व दुष्काळ परिस्थिती उद्भवू शकते। या पार्श्वभूमीवर कृषी विभागातर्फे राज्यात हवामान प्रतिरोधक बियाण्यांचा वापर, उताराला आडवी पेरणी, बीबीएफ तंत्राचा अवलंब, शेततळ्यांची निर्मिती, मल्चिंग व सेंद्रिय खतांचा वापर तसेच पाणी बचत करणाऱ्या सिंचन पद्धतींवर विशेष भर दिला जाणार आहे। याकरिता महाकृषी ॲपच्या माध्यमातून हवामानास अनुकूल कृषी तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिकं कृषी विभागामार्फत घेणं सुरू आहे। तसंच महाविस्तार ॲप कृषी विभागाचे यूट्यूब, फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप चॅनल या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करणे सुरू आहे।
नैसर्गिक आपत्तीमुळे फेब्रुवारी 2025 पासून राज्यातील 136.28 लाख शेतकऱ्यांचे 105.88 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले। या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून 20,196 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे। तसेच नुकतेच मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 2,15,000 हेक्टर नुकसान झाले असून त्यातील बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी नुकसान भरपाईचे शासन निर्णय निघाले आहेत। तसेच मागील आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे सुरू असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली।